सुमित भोईर ठरलाय या सामन्याचा शिलेदार. कैलेश पाटील दादांच्या शुभेच्छा आपण ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी प्रदान करतोय. सुमित भोईर यांना खूप चांगला परफॉर्मन्स, 15 चेंडूंमध्ये 33 धावसंख्येची एक वादळी खेळी आपण बघितली आणि ते ठरले पहिल्याच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. लीग स्टेज सुरू आहे. प्रीमियर लीग सध्या तुमच्या समोर लीग स्टेज मध्ये सध्या हे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. ही दुसरी लढत तुमच्या समोर होते. मोरेश्वर नारायण वारेकर पुरस्कृत BMW हा संघ त्यांनी टॉस गमावला. बॅटिंग ते करतील आणि त्यांच्या विरुद्ध टॉस जिंकून आदरणीय श्री सुरेश बाळाराम पाटील पुरस्कृत चॅलेंजर निवान 11 हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण करत असताना कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्पर्धा. तुर्तास थांबतो. दिवा प्रीमियर लीग 2021 या पर्वामधली दुसरी लढत तुमच्या समोर असेल आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकूयात आपण ज्यांचा आवाज. मॅन फ्रॉम आजगाव नितीनजी काळन. धन्यवाद. धन्यवाद करण. दिवा प्रीमियर लीग 2021 पर्व तुम्हाला पाहायला मिळतो. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. GTC च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली ते भूमिकेत तुम्ही पाहतायत आकाशवाणी मुकेश भगत. सेकंडला तेजस, 9 सेकंडला कॅप्टन कुल. अंडरम क्रिकेट तुम्ही पाहता संकेत. पहिल्या चेंडूवरती चेंडू हवेत आहे वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत. BMW संघाचं खातं उघडलं होतं 2 धावेने. संघ तुम्ही पाहतात चॅलेंजर निवॉन. सुरेश बाळाराम पाटील यांचा संघ एका बाजूला, मोरेश्वर नारायण वारेकर यांचा संघ तुम्ही पाहतायत जो फलंदाजी करतो BMW. आणि अंडरम क्रिकेटमध्ये सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा BMW हा संघ पाहिलाय. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत वाईडिश लॉंगॉनवरून आणि सुरेख झेल तिथे टिपलाय. फलंदाज बाद होईल. तेजसची खेळी जे समाप्त होते. विकेने खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. लाच्या 2 षटका पण आपला बारा खूप गरजेचं आहे. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. संकेत भगतच्या बॅट मधून हा पहिला चौकार. शेवटची 2 षटकं संपायची. आज जर 12 खेळू आला नाही तर 2 रनची पेनल्टी असेल चॅलेंजर निवॉन संघाला. नियम सर्वांसाठी समान. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. आई गावदेवी घेसरची स्पर्धा झाली होती ज्या स्पर्धेत सुद्धा अनिकेतने काय षटक फेकलं होतं. सोनापडा टीमच्या विरुद्ध सुद्धा 5 धावांचं षटक फेकलं होतं. सात धावा झाल्यात. दिवा प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्ही पाहतायत.
ग्रामीण प्रीमियर लीग स्पर्धा तुम्ही पाहिली, ती स्पर्धा जिंकली अंश 11 दातिली संघाने आणि त्या टीमचे कॅप्टन होते आदेश भगत, मॅन फ्रॉम दिवा. खूप महत्वाची भूमिका होती कॅप्टन कूल आदेश भगत. मोठमोठे संघ आपण बऱ्याच संघांची चर्चा होती, हा संघ जीपीएल जिंकेल, हा संघ फायनल मध्ये पोहोचेल. मात्र अंश 11 दातिली कॅप्टन कूल आदेश भगत होते आणि त्या संघाने ती स्पर्धा जिंकली. जीपीएल डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही पाहिली. फुल टॉस चेंडू होता, फक्त चेंडूला दिशा दिली बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. वन बाउंस सीमा डीपीएल स्पर्धा तुम्ही पाहता दिवा प्रीमियर लीग आणि ही स्पर्धा जर हायटेक संघाने जर जिंकली तर कैलास भरत म्हात्रे कैलास भरत भगत यांच्याकडनं गोवा ट्रिप असेल सर्व 12 खेळाडूंना. हायटेक या संघाला बघा सुवर्ण संधी असेल. एक सामना तर त्यांनी जिंकला या स्पर्धेत पहिलाच. अकेशच्या बॅटमध्ये सुद्धा एक चौकार तुम्ही पाहिला, संकेत भगतच्या बॅटमध्ये एक चौकार पाहिलाय. धावा 11 आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाज दीपक, स्वतः कॅप्टन आले दीपक. चेंडूची समाप्ती होते. मुकेश भगतला तुम्ही पाहतात, भरपूर दिवसांतर आम्ही मुकेशला पाहतोय. भरपूर खेळाडू जॉबला असतात, आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये ते दिसत नाही. दीपक आकाश वाडेकरचा आम्ही नेहमी उल्लेख करत असतो. दीपक इथे मात्र रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, पण तो सांगताय चेंडूची लाईन काय होती, चेंडूची पिचिंग काय होती हेच पंचांनी पाहिलं. नक्कीच बॅट कट आहे, त्यामुळे एक धावमध्ये हलकसं अपील केलं होतं दीपकने. बॅटची थोडीशी कडा लागली. एक धाव ऍड होईल, धावा झाले तर 12. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे, लक्षात घ्या. चेंडू कधी हरवला फुटला तर चेंडू तुम्हाला नवीनच दिला जाईल, लक्षात घ्या. जे नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज सुद्धा केलं जाईल. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल, कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल, लक्षात घ्या. दीपक ऑन साइडला खेळायचं होतं, पंच आता मात्र वाईट चिकून करतायत. लेग स्टंपच्या थोडंसं बाहेर होतात बघा, एसटी थोडेसे नाराज होत आहेत. एक धाव इथे मिळेल. एसटी जयेश आहेत, स्कोररच्या भूमिकेत सुद्धा होते जयेश. दिवा गावची प्रीमियर लीग आहे, त्यामुळे तुम्हाला क्रिकेटही खेळावं लागेल, स्कोररची भूमिकाही बजावावी लागेल, अंपायर पंचही राहावं लागेल. त्यामुळे सगळ्या भूमिका तुम्हाला पार पाडाव्या लागतील. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून. मात्र आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, क्षेत्रक्षक खूप वेगाने आलेत. संकेत भगतने कॉल दिला तिसऱ्या धावेचा आणि तिसरी धाव इथे वेगाने पूर्ण केली जाते. 3 धावा इथे सहज वेगाने धावून पूर्ण केल्या जातात. फिटनेस चांगले दोन्ही खेळाडूंचे, त्यामुळे 3 धावा सहज धावून घेतल्या जातात. इंटरनॅशनल तुम्ही पाहिलं तर वेस्ट इंडिज संघाचा आक्रमक फलंदाज क्रिस गेल, ज्याने आपल्या करिअरमध्ये 3 धावा कधी धावून घेतल्या नाहीये. कारण क्रिस गेल ज्यावेळी फटका घेतात सीमारेषेवर जरी चेंडू गेला, एक त्यापेक्षा 2 किंवा षटकार किंवा चौकारच मारतात, तर 3 धावा त्यांनी कधी धावून घेतल्या नाहीयेत. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायचं मिळतोय. मात्र बघा ते चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो. 2 धावा आहेत. काल स्वर्गीय संजय सरपुरे स्मृती चषकची स्पर्धा आली रेल्वे ग्राउंड मध्ये, त्या स्पर्धेत सुद्धा आपण डिक्लेअर झोन पाहिला मागच्या साईडला. इथे चित्र तुम्हाला पाहायला मिळते. 2 धावा नक्कीच मिळतील. धावसंख्या 18. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज दीपक, गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र रिव्हर्सचा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय, मात्र मागे डिक्लेअर झोन आहे. 2 धावा पुन्हा मिळतील. मात्र जो मोठा बांबू तुम्हाला दिसतो पहा, त्याला जर टप्पा पडून चेंडू लागला तर चौकार आहे, डायरेक्ट लागला तर षटकार आहे, लक्षात घ्या. जो सर्वात उंच बांबू आहे तिथे कटआउट सुद्धा आहे, लक्षात घ्या नियम. धावसंख्या 20.
अकेश आणि संकेत भगत ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. तेजस लवकर बाद झाला, फारसं योगदान देऊ शकला नाही तेजस. आता मात्र वाईट चेंडू ऑप्शन त्याच्या इनिंग जसे संपेल त्यानंतर 2 धावा पॅनल्टीच्या ऍड होतील, कारण की 2 धावांची पॅनल्टी लागली ती चॅलेंजर निवॉन संघाला. बघा याची नोंद घ्या BMW संघ. आणि या स्पर्धेत जे संघ खेळले त्यांना विनंती असेल की आपला 12 खेळाडू इथे असणं खूप गरजेचं आहे. दुसरी मॅच सुरू आहे, यानंतर तुम्ही पाहू शकाल नगरसेवक अमर ब्रह्मा पाटील यांचे संघ तुम्ही पाहू शकाल. सुरेश दादू भगत यांचा संघ तुम्ही पाहतात. पियुष 11 आणि त्यांना फाईट करेल तो एक्झोटिक हा संघ तुम्ही पाहू शकाल. अमर वर्मा पाटील संघ मालक आहेत, नगरसेवक आहेत. खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहत असता. अनिकेत येत आहेत दुसऱ्या स्पेल मध्ये. इथे मात्र पुढे आले होते, डायरेक्ट हिटची संधी होती, एक धाव इथे वेगाने पूर्ण केली जाईल. 22 धावा झाल्यात. लेगबाईचा इशारा देतो. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 22 झाल्यात, तिसरं षटक मार्गस्थ आहे. सेकंडला संकेत भगत. फुलटॉस चेंडू होता, मात्र क्षेत्रक्ष डीप मध्ये सिद्धेश आहेत. सिद्धेशचा फेकी थोडीशी उशिरा झाली बघा, डायरेक्ट हिट झाला असं परत. अकेश आहेत नक्कीच. अकेश अनिकेत बंधू आहेत. अनिकेत राईट ऑन द विकेट. आणि इथे मात्र फलंदाज अकेश धावचेच्या स्वरूपात बाद होतोय. पहिला धक्का लागतो तो. ट्रिप असेल म्हणजे 2 संघांना तर संधी आता मिळाली आहे गोवा जाण्याची. मग त्यासाठी त्यात एकाच शकते.
त्यानंतर मॅच असेल एक्झिट विरुद्ध पियुष 11. एका बाजूला नगरसेवक अमोल ब्रह्मा पाटील यांचा संघ, दुसऱ्या बाजूला सुरेश दादू भगत जे आमच्या व्यासपीठावर उपस्थित सुद्धा आहेत, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. गोलंदाज विवेक, वेगवान गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. विवेकची गोलंदाजी आम्ही भरपूर वेळा पाहिली आहे. एक धाव इथे मिळते. धावसंख्या 3. चौथं षटक मार्गस्थ गोलंदाज विवेक. 30 धावा झाल्यात. पहिल्या मॅच मध्ये 62 धावा केल्या होत्या हायटेक संघाने आणि मॅच सुद्धा त्यांनी जिंकली. भूषण जन्नक म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. युवा इलेव्हनचे संघ मालक आहेत. त्यांना विनंती या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत असेल. आणि इथे फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का लागतो मैदानामध्ये BMW या संघाला. सन्मेश आहेत आणि संकेत 9 सेकंड आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. विवेक गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू होता. पाठवण्याचा वापर केलाय मिडविकेटच्या दिशेने. आणि पाटील बघा वेगाने. हॅलो हॅलो धावसंख्या 31. प्रत्येक षटकाराला 500 रुपये असतील. मोरेश्वर नारायण वारेकर यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 BMW संघाला. मोरेश्वर नारायण वारेकर यांच्याकडनं. आणि षटकाराला 500 रुपये. आणि संकेत भगतच्या बॅट मधून मिड विकेटच्या वरून हा षटकार. प्रयत्न आपण पाहतोय. या टीमचे संघ मालक कैलास भरत मोरेश्वर नारायण वारेकर यांचा प्रयत्न आहे. प्रत्येक षटकाराला 500. फुलटॉस चेंडू वाईडिश लॉंग ऑनच्या वरून बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावा झाल्यात आणि संकेत भगतला नक्कीच 1000 रुपयाचं कॅश प्राइज आता मिळेल. बॅक टू बॅक 2 षटकार. विवेक वर आता हल्ला चढवलाय. धावा झाल्या. धावा येत नव्हत्या मात्र संकेत भगत कॅप्टन कूल डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते. एक धाव इथे वेगाने पूर्ण करतायत. धावसंख्या 44. 4 षटकांचा खेळ संपलाय. 11.00च्या सरासरीने 44 धावा झाल्यात. BMW संघाच्या क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्ही पाहतायत चॅलेंजर निवॉन. आणि यानंतर मॅच असला ऍक्टोस विरुद्ध पियुष 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनने सज्ज राहायचं टॉस साठी.
ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू उशिरा आला, बॅट अगोदर फेरली संकेत भगतची, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारे तिथे संपर्क होणार नाहीये. एक बंधू गोलंदाज करतोय जयेश, एक फलंदाज संकेत फलंदाजी करतोय. दोघं भावांची जोडी तुम्हाला पाहायला मिळतोय. मात्र इथे जयेशने वर्चस्व दाखवलं या मॅच मध्ये. 2 चेंडू डॉट फेकले संकेतला. धावा आहेत 44. पियुष इलेव्हन आणि एक्झिटचे दोन्ही टीमचे कॅप्टनने आपण सज्ज राहायचे टॉस साठी. जशी इनिंग संपली आपण टॉस करणार आहोत. डान्सिंग डाऊन द विकेट, सरळ बॅटने धावा येत होत्या. मात्र इथे वाईडिश लॉंगॉनला खूप चांगला झेल टिपला. अनिकेत पाटील आणि फलंदाज होईल बाद. एक आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची भूमिका आहे. मात्र आता कमी चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी चांगली आपल्याला पाहायला मिळते. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. विकी खूप चांगला झेल या मॅच मध्ये विकीने टिपला आतापर्यंत. 4 चेंडू मध्ये एकच धाव. धावा झाल्यात 45. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच दिला जाईल. काही डिक्लेअर झोन आहेत, तिथे चेंडू गेल्यानंतर तुम्हाला डिक्लेअर धावा मिळतील. 45 धावा झाल्यात. चॅलेंजर निवान संघ चांगली गोलंदाजी केली आता बंद या मॅच मध्ये. इथे मात्र फटका चांगला आहे मनोजच्या बॅट मधून. ज्या खेळाडूचा मी उल्लेख केला, आल्या आल्या षटकार ठोकलाय मनोजने. चेंडू आउट ऑफ द पार्क, सिक्सर. खेळ मनोजचा आम्ही बऱ्याच वेळा पाहिलाय, तो खेळ पुन्हा पाहायला मिळतोय आजही. षटकार आलाय. अजून एक चांगला फटका. मात्र आता अनिकेत पाटील खूप वेगाने आले, त्यामुळे झेल सुटणं थोडंसं कठीण आहे. दिवा म्हटल्यानंतर सर्वात चांगला क्षेत्ररक्षक म्हणून अनिकेत पाटीलकडे पाहिलं जातं.
संतोष या संघाच्या विरुद्ध आणि या 54 धावांचे लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे करेल टीम चॅलेंजर निवान संघ या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊया आमचे सहकारी मित्र करण काळेंच्याकडे. थँक्यू सो मच नितीन दादा. उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. दिवा प्रीमियर लीग 2021 हे पर्व. विश ऑल द बेस्ट. पहिला चेंडू बॅकफूट लावून कट करतात थर्डमॅनला क्षेत्र. धावण्याची संधी नव्हती. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. पहिलं षटक पॉपअप प्लेचं. पॉपअप प्ले मध्ये गोलंदाज आपण तेजसला बघतोय. तयार होतो सना लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. फ्रंट लेग पुढे आणल्यानंतर इनफिल्डच्या वरतून ज्याला ड्रिल करून ते दाखवत आहे. टप्पा पडल्यानंतर काहीसा वळण घेणारा चेंडू गोलंदाज आपण बघतो तेजस यांचा. विके आणि अनिकेत आहेत आघाडीला, ज्यामध्ये लक्ष आता बॅटिंग करत असताना BMW ऑनसाइडला वळवला. ग्लान्स करत असताना चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक रिस्की सिंगल कंप्लीट करत असताना फलंदाज अनिकेत आणि विकी आपल्याला पाहायला मिळाले. धावफलकाचा शेकडो चौथ असताना एकेरी धावेने लक्ष आहे ते म्हणजेच 54 धावसंख्येचे 51 धावसंख्या झाले होते. परंतु सध्या बॅटिंग करणारा संघ आपण बघतोय चॅलेंजर्स निवान 11 या संघाचा 12th मॅन उपस्थित नव्हता. त्याच कारणासह मात्र 2 रनचे पेनल्टी ऍड करून 53 धावसंख्या आणि सध्या त्यांच्या समोर 54चं हे टार्गेट. अनिकेतसाठी पुढे सरसावले. स्टेप आउट झाले होते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सॉफ्ट हँडने. अपील लेवल कसं होत असताना कॉन्फिडन्सचा उत्साह जास्त अपिलामध्ये आत्मविश्वास कुठेतरी कमी पाहायला मिळाला. हा चेंडू देखील निर्धाव. अनुभव का आहे या गोलंदाजाकडे तो अनुभव. त्या अनुभवाची शिदोरी पाठीशी बांधून गोलंदाजी करत असताना गोलंदाज तेजस तयार होतात. लेफ्ट राऊंड विकेट. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू फुलर लेंथ मेरिट वरती खेळणं गरजेचं. स्वीप करण्याचा प्रयत्न फसला. हा निर्धाव चेंडू आणि धावसंख्या स्थगित पाहायला मिळेल फक्त एका आकड्यावरती. पहिले षटक प्रगती पथावर, ज्यामध्ये आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव हाताळलेत. एका चेंडूवरती एक सिंगल आपण विकीच्या बॅटमधून बघितली. आदरणीय श्री जगदीश भोईर आणि त्याचबरोबर श्री पिंट्या भोईर या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. लॉंग सीमारेषा पार करतोय. हा मनगटी फटका पाहायला मिळाला अनिकेतच्या बॅटमधून. 6 धावन करत सत्र सध्या सुरू. ही दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. मोरेश्वर नारायण वारेकर पुरस्कृत BMW हा संघ सध्या या संघाने 51 धावसंख्या उभारली, ज्यामध्ये 2 रन्स पेनल्टी ऍड करून 53 ही धावसंख्या 54चं संरक्षण करत असताना हा संघ दुसऱ्या बाजूला या लक्ष्याचा पाठलाग करत असताना श्री सुरेश बाळाराम पाटील पुरस्कृत निवान हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संबंध 7 धावसंख्या. दुसरं षटक पॉवर प्लेचं बॉलिंग मार्कवरती गोलंदाज प्रितेश पाटील. विकेटने पहिला चेंडू फ्रंट लेग खूपच पुढे आणलं होतं. अगदी बॅकलेग घेतली. त्यानंतर ऑफ साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने होता. कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न. नॉट सगळ्यांचे फलंदाज नक्कीच थोडासा संवाद त्यांच्याशी करतात. आता मेरिट वरती खेळणं खूप गरजेचं आहे. ऑप्शनचा हा चेंडू
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु बीट होत असताना फलंदाज आपण बघतो विकी यांना. प्रितेश ऑन साईडला उचलण्याचा प्रयत्न, एज आहे पाठीमागे, खूप चांगला जजमेंट आणि खूप चांगला झेल सध्या पाहायला मिळाला. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण मिळते ते म्हणजेच 7 या आकड्यावरती हा पहिला धक्का. आता बॅटिंग करत असताना बसतोय तो म्हणजेच चॅलेंजर्स निवान 11 या संघाला. या संघाचे पुरस्कृत आदरणीय श्री सुरेश बाळाराम पाटील साहेब. यानंतर आपण मॅच बघू शकाल एक्झॉटिक 11 या संघाचे पुरस्कर्ते आहेत नगरसेवक अमरजी ब्रह्मा पाटील साहेब आणि त्यांच्या विरोधात पियुष 11चे पुरस्कर्ते आहेत सुरेश दादू भगत. हे दोन संघ पुढच्या फेरीमध्ये पुढच्या लढतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये आला दीपक, अर्थातच काका या नावाने सुपरचा असलेला खेळाडू. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न बॅट अँड पॅड मधून पाठीमागे त्या ठिकाणी संकेत चेंडू आपल्याला गदर करत असताना पाहायला मिळाला. 9 सेकंडला फेकी ओव्हरथ्रो झाला आणि बॅकअप आहे त्या ठिकाणी. धाव घेण्याची आता ही संधी नव्हती. हा निर्धाव चेंडू, खूप चांगलं षटक आतापर्यंत गोलंदाज प्रितेश पाटील त्याच्यामध्ये एक महत्वपूर्ण गडी प्रितेशने बाद देखील केला. ऑन साइडला दीपक साठी डीपमध्ये मिड विकेट, त्यानंतर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ ओव्हर द विकेटने. ओव्हर पिच होता, ऑन साइडला उचललाय, परफेक्ट टायमिंग, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन सी मारेच्या पार हा षटकार. एक चेंडूवरती आपण गडी बाद होत असताना बघितला. 3 चेंडूवरती एकही धाव आली नव्हती. प्रेशर कुठेतरी क्रिएट होत होतं आणि ते प्रेशर रिलीज करत असताना हा षटकार टोकलाय दीपकने. षटकाराचा धाव फलक जाऊन पोहोचला तर दुहेरी अंकामध्ये 13 या आकड्यावरती. आनंद बिगेट फुल टॉस ओव्हर टू बॉलर हेड, सरळ हा चेंडू सीमारेषा पार करेल. लागोपाठचा दुसरा षटकार. इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं आणि इथे तेच करत असताना हा फलंदाज दीपक 2 षटकार लागोपाठ झाले. जो गोलंदाज कुठेतरी या षटकामध्ये हावी होत होता त्या गोलंदाजावरती आता हे आक्रमण. अगोदर हल्ला केला गोलंदाज प्रितेशने आणि त्यानंतरचा प्रति हल्ला फलंदाज दीपकचा. विकेट संपादन दीपकचा केला तर 1000 रुपयाचा पारितोषिक, कॅच ड्रॉप. कॅच नव्हे तर 1000 रुपये देखील सोडलेत. लॉंग ऑफ ला चेंडू आपण बघितला. 9 सेकंडला फेकी, 2 धावा मात्र मिळतात. ही कॅच कुठेतरी नक्कीच कठीण होती कारण सूर्याची किरण देखील त्या क्षेत्ररक्षकांच्या डोळ्यांवरती नक्कीच होते. तर अशा क्षणाला तुम्ही गॉगल्स यूज करणं खूप गरजेचं असेल कारण आपण जर बघितलं सूर्यदेवता सध्या अगदी तुमच्या डोक्यावरती आहे. जवळजवळ 12:30 वाजत आले आणि त्याच कारणास्तव चेंडू हवेमध्ये जर नक्कीच वरती असला आकाशामध्ये तर तुम्हाला कुठेतरी सूर्याचे किरण तुमच्या डोळ्यांवरती नक्कीच अडथळा होऊ शकतो झेल घेण्यासाठी. दीपक बसायला गेला, त्याला या चेंडूवरती मिळाला 2 धावा. 2 षटकांचा खेळ संपन्न बॅटिंग करत असताना जाऊन पोहोचला चॅलेंजर्स निवान संघ 21 या आकड्यावरती. इथे लक्ष्य 54 धावसंख्येचं 54चं टार्गेट असताना 21 धावसंख्या. 2 षटकांच्या खेळीस 10.50चं करंट रन रेट. आस्किंग रन रेटचा विचार केला तर 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये 33 धावसंख्येची गरज असेल. आस्किंग रन रेट 11.00चं बॅटिंग करत असताना आता चॅलेंजर निवान या संघासमोर आहेत. अनिकेत आणि दीपक तुम्हाला पाहायला मिळतील सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि उद्या पुन्हा एकदा ज्याने पहिलं षटक हाताळलं फक्त 7 धावसंख्या खर्च केली होती तो गोलंदाज तेजस पुन्हा एकदा तयार. डावकुरा तास जलद गती गोलंदाज
अनिकेतसाठी ऑन साईड उडवण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर ऑन साईडला प्रहार करण्याचा प्रयत्न फसला. टप्पा पडल्यानंतर चेंडूवरची नजर कुठेतरी अडली अनिकेतची. रूम क्रिएट केला होता, ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता चेंडूला, तो प्रयत्न फसला. तेजसने पहिला चेंडू इथे निर्धाव हाताळलाय. जे पहिलं षटक त्याच षटकाची पुनरावृत्ती ज्यामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली तेजसने, तो तेजस अनिकेतच्या अगेन्स्ट या षटकामध्ये. वेल बॅटल. बॅटची कडा आहे. गोलंदाज रक्षक या चेंडूवरती येत असताना शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दरम्यान सिंगल स्ट्राईक रोटेट होत असताना हे आता चांगलं कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. डावखुरा त्याचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला दीपक, ज्याने 2 षटकार आतापर्यंत ठोकलेत. तो असं स्ट्रायकिंग एंडला 4 घेऊन बॅटिंग करतो तो. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजाने जखडून ठेवलं आतापर्यंत फलंदाजांना, तो गोलंदाज तेजस पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. ट्रॅक चेंज करत असताना डावखुरा त्याच्या या फलंदाजासाठी तेजस ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल. तेजस देखील डावखुरा त्याचा गोलंदाज आहे. ऑन साईडला लॉंग ऑन तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर काऊ कॉर्नर मिड विकेट आणि स्क्वेअर लेग 30 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ देखील आहे. ऑफ साईडला शॉर्ट कव्हर, त्यानंतर पॉइंट गलीमध्ये क्षेत्ररक्षक थर्ड मॅन आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. मॅचची कडा आहे. मिडल होता चेंडू बॅटवरती अगदी सिली मिड ऑनच्या दरम्यान हा चेंडू त्या ठिकाणी अडखळतोय. बोरासारखा गरंगळत होता. एक सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले पुढे. 23 या आकड्यावरती आमच्या सर्व स्कोररच्या भूमिकेमध्ये प्रथमेश आहेत. खूप चांगलं गुणसंख्या लेखन त्यांच्या माध्यमातून आणि नेहमीच समालोचकांच्या पाठीचा कडा स्कोररांना का म्हटलं जातं, कारण जी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवतात ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ऑन साईडला चेंडू लावून दी कार्पेट जमिनीला घासत पुसत घरंगळ्याचा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलाय. थोडीशी मिसफील्ड फेकी आता होईल नॉन स्ट्रायकिंग एंडला, तोपर्यंत सहजरित्या 2 आणि या दोन्ही धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले पुढे, ते म्हणजेच 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतात. अजूनही या मॅच मध्ये 29 धावसंख्येची गरज. 29 रिक्वायर्ड. तयार होत असताना तेजस अनिकेतसाठी फुलर रन फ्रंट लेग पुढे आणल्यानंतर सिग्नेचर शॉट खेळण्याचा प्रयत्न करतात अनिकेत, परंतु आपल्याला हवा असलेला फटका कुठेतरी आपला फटका देखील करतो. तेच काहीसं चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये बघितलं. हा देखील चेंडू निर्धाव एक सिंगल बाईच्या स्वरूपात त्याकडे मिळत असताना सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 26 या आकड्यावरती. 28 धावसंख्या असता मॅच मध्ये गरज आणि चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 13. 28 रिक्वायर्ड रिमेनिंग 13. 13 चेंडू 28. तयार होत असताना आता तेजस दीपकच्या अगेन्स्ट. दीपकने 2 षटकार टोकले. दीपकची विकेट खूप महत्वाची असेल या मॅच मध्ये. ऑन साईडला उडवला हा चेंडू सरळ पाठीमागे चला साईड स्क्रीन वरती आदळतो. अंपायरचा 1 रनचा इशारा. घोषित क्षेत्र आहे त्या कारणास्तव इथे आपण बघू शकाल जी पाठची बाजू आहे त्या ठिकाणी घोषित क्षेत्र आहे. 1 रन मिळेल. अखेरच्या चेंडूवरती 3 षटकांचा खेळ झाला संपन्न आणि धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 27 धावा. चेंडू शिल्लक आता 12 आणि या 12 चेंडूंमध्ये बॅटिंग करत असताना गरज देखील आहे ती म्हणजेच 27 अजूनही धावसंख्येची. 27 रिक्वायर्ड रिमेनिंग 12. 12 चेंडू आणि 27 धावा हे समीकरण या मॅचच्या दरम्यान मरुश्वर नारायण वारेकर पुरस्कृत BMW 11 हा संघ धावसंख्येचं संरक्षण करतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय चॅलेंजर्स निवान 11 संघाचे पुरस्कर्ते आहेत श्री सुरेश बाराम पाटील यांचा हा संघ या धावसंख्येचा पाठलाग करत असताना छोटी विश्रांती. जाऊयात आपण डीजे मास्टरकडे आणि ऐकूयात एक सुमधुर संगीत.
चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 8 चेंडू 19. आकेश तयार अनिकेत साठी अजून एक चेंडू ओपी सरळ पाठवून दिलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन सीमा रेषा पार. इट्स युजर मॅक्सिमम. देखील कारण आखूड टप्प्याचा चेंडू कुठेतरी पूल करायचा प्रयत्न त्यांचा फसला आणि आकेश देखील नाराज असेल. जे 2 चेंडू षटकार मात्र आले आणि तिथून कमबॅक केलं चॅलेंजर्स निवांच्या माध्यमातून. फलंदाज अनिकेतने 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 6 चेंडूंमध्ये बॅटिंग करत असताना आता 13 धावसंख्येची गरज. अर्थातच आपण बघतोय सुरेश बारम पाटील यांचा या संघाला 6 चेंडू 13 समीकरण. या मॅच मध्ये अनिकेत आणि दीपकने खूप चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली कारण पहिला धक्का 7 या धावसंख्येवरती बसला होता आणि तिथून आपण जर बघितलं त्यांची पार्टनरशिप आतापर्यंत आहे ती म्हणजेच 34 धावसंख्येची. खूप चांगली पार्टनरशिप करत असताना दीपक आणि अनिकेत 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि या 6 चेंडूंमध्ये 13 धावसंख्येची आता या मॅच मध्ये गरज. पुढची लढत एक्झॉटिक 11 नगरसेवक अमरजी ब्रह्मा पाटील यांचा संघ आणि पियुष 11 श्री सुरेश दातू भगत यांचा संघ. या दोन्ही संघांनी सज्ज राहा. या मॅच नंतर लगेच असता मॅचला सुरुवात. फुलर लेंथ होता बॅटच्या टोवरती खालच्या भागाला लागून पाठीमागे डीप मध्ये चालला चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता यतीनला आपण बघितलं थोडीशी मिसफील्ड आली त्या ठिकाणी. सेकंड अटेम्प्ट मध्ये उचलून फेक होईल तोपर्यंत मिळतात 2 आणि या दोन्ही धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं 43 या आकड्यावरती. 11 धावसंख्येची गरज अवघ्या 5 चेंडूंमध्ये. 11 रिक्वायर्ड रिमेनिंग 5. दीपक पायावरती आदलला अपील होत असताना लेगस्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट या चेंडूचा हेच दर्शवलं अंपायर्सने. अंपायरच्या भूमिकेमध्ये सध्या आपण बघतोय प्रदीप पाटील आहेत आणि स्क्वेअर लेगला आपण बघू शकाल मुकेश भगत. हे 2 ऑफिशियल्स या मॅच मध्ये. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले पुढे 44 या आकड्यावरती. चेंडू शिल्लक आता 4 आणि 4 चेंडूंमध्ये 10 धावसंख्येची गरज. क्रुशल स्टेजला येत असताना सामना क्लोज येत असताना हे दोन्ही संघ अखेरच्या चेंडूपर्यंत नक्कीच लढतील. 4 चेंडू 10 हे समीकरण. संख्येच्या हातामध्ये भवितव्य आहे. आपण बघू शकाल BMW या संघाचा आणि दुसऱ्या बाजूला चॅलेंजर्स अनिकेत सध्या लागतोय स्ट्रायकिंग एंडला. फुलर लेन स्ट्रोक अगोदरच त्यांनी दीपक पुढे सरसावलाय आणि रनआउटची विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. दीपक मात्र माघारी परतेल. 3 चेंडू क्रीज सोडली पुढे सरसावला होता परंतु अनिकेतचा कॉल नव्हता. त्याच कारणास्तव तो रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नाव संघाला दाखल झाला हॅरी. चेंडू शिल्लक 3 चेंडूंमध्ये 10 धावसंख्येची गरज. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक आपण बघतोय. लॉंग ऑन आहे त्यानंतर मिड विकेट स्क्वेअर लेग आणि क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये तयार होतोय संकेत. वापिस होता बॅक टू दी बॉलर गॅप मध्ये चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचले. आता यतीन उचलून फेक करतात ते 9 सेकंडला. तोपर्यंत सहजरित्या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले पुढे 46 वरती. चेंडू शिल्लक 2 आणि या 2 चेंडूंमध्ये 8 धावसंख्येची गरज. विजयाचा अकाउंट कोणता संघ या स्पर्धेमध्ये ओपन करणार. चॅलेंजर्स निवान की BMW 11. 2 चेंडू 8. संकेत तयार. संकेतचा अगेन्स्ट फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच अनिकेत पाटील. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय संकेतला 2 चेंडू 8. स्पीडअप करायचंय. फिल्डिंग करणारा संघ वेळेचं बंधन आहे. आयोजकांच्या सूचना येतात. फुलर लेंथ आणि सरळ बॅटन पॅड मधून यशांवरती आदळलाय. संकेतला मिळणार यश आणि अनिकेत पाटील चकलीचा अंत होईल.
एक चेंडूचा खेळ शिल्लक आणि एक